स्टार्ट. ठीक आहे. तर नमस्कार. आज आम्ही बनवतोय तिळाचे लाडू. ठीक आहे. मकर संक्रांत आहे ना उद्या. तिळाचे लाडू बनलेच पाहिजेत घरात. तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी आता आम्ही सर्वात प्रथम काय केलं, थोडेसे अर्धा किलो तीळ घेतले. ठीक आहे. आई मध्ये मध्ये येते उगाच, पण तिने काय बनवलेले नाही, ते फक्त वळायला मदत करते. तर सांगेन नंतर. तर तिळाचे तीळ घेतले खरपूस भाजून, आणि त्याच्यानंतर ते तीळ बाजूला काढून ठेवले. ब्राऊन मस्त कलर येईपर्यंत हे बघा तीळ 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 तर तीळ मस्त खरपूस भाजून घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे आधीच आम्ही भाजून ठेवलेले, थोडे कूट बनवलं थोडासा. ते आईने भाजलेले. तेवढं तिला करता येतं म्हणून तिला दिले मी करायला. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये जे तीळ भाजलेले ते बाजूला काढून ठेवले आणि तूप घेतलं. कढई गरम केलं थोडंसं तूप, आणि त्याच्यानंतर आपण तूप गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकला. थोडंसं तूप घेतलं. तूप थोडं जास्त झालेलं, मग कमी करावं लागलं आम्हाला. आणि त्याच्यात गूळ टाकला. गूळ आम्ही पहिला मस्त बारीक केलेला, आणि तो बारीक करून मग तो गूळ घेतला. ठीक आहे. त्या गूळ जो बारीक झालेला त्याच्यामध्ये आम्ही नंतर थोडीशी वेलची पावडर टाकली. वेलची आणि सुंठाची पावडर माझ्या बायकोला चांगली बनवता येते, तर तिने तेवढं केलेलं, ती पावडर आम्ही टाकली. आणि त्याच्यानंतर जो पाक तयार झाला त्याच्यामध्ये तीळ ॲड केले, आणि ते मिश्रण थोडा वेळ थंड व्हायच्या आधी आम्ही लाडू वळायला सुरुवात केली. तर हा बघा, हा कसा छान झाला की ना लाडू. असे लाडू आम्ही सगळे बनवले. एकदा ह्या ताटाकडे बघा. हे बघा, तिळाचे लाडू मस्त झालेत की नाही. खाऊन कळवा आम्हाला कसे झाले ते. ठीक आहे. आणि आमच्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि फॉलो पण करा, म्हणजे पुढचे रेसिपीजचे व्हिडिओ पण तुम्हाला मिळत राहतील, आहे की नाही. सण येतील तसे तसे फराळ बनवायचा असतो, लाडू बनवायचे असतात, हे सगळे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत जाऊ. ठीक आहे. तर बांदेकरांची सरिताज रेसिपी जे चॅनल आहे ना, त्याला नक्की फॉलो करा. ठीक आहे. चलो बाय, आणि लाडू खायला या.